स्मार्ट गृहिणींसाठी महत्त्वाच्या टिप्स, टाइम सेव्हिंग किचन टिप्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच लाईक कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून जरी तुम्ही थोडा वेळ दिला क्लिनिंगसाठी तरी देखील तुम्ही थोड्या वेळामध्ये डीप क्लिनिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. असेच काही आज आपण हॅक्स पाहणार आहोत, जेणेकरून एकदम कमी टाईममध्ये तुम्ही तुमच्या घराची साफसफाई क्लिनिंग करून तुमचं घर चमकू शकता. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या टिप्स. चहाची गाळण साफ करण्याची भन्नाट ट्रिक. पहिली टीप आहे, सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करा. पाणी गरम झालं की त्यामध्ये भांडे घासायचे लिक्विड टाका. दुसरी टीप आहे, त्यात बेकिंग सोडा टाका आणि लिंबाचा रस टाका. 1 मिनिटे हे पाणी चांगले उकळू द्या. मग त्यात चहाची गाळण काही वेळ ठेवा. त्यानंतर टूथपेस्ट वापरून चहाची गाळण ब्रशने घासून घ्या. तिसरी टीप, चहाची गाळणीचे कोणतेही नुकसान न होता एकदम नव्यासारखी चहाची गाळण साफ होईल. तसेच गॅस स्टोव्ह कसा चमकवायचा यासाठी असणारे टिप्स. तर आपली चौथी टीप आहे, सुरू करण्यापूर्वी गॅस स्टोव्हचे दोन्ही रॅक काढून टाका आणि गरम साबणाच्या पाण्याच्या द्रव्यात सुमारे अर्धा तास भिजत ठेवा. पाचवी टीप, अर्धा तासानंतर रॅक गरम पाण्यातून काढा आणि त्यात साचलेली घाण टूथब्रश किंवा वायर स्क्रबने घासून घ्या. 6वी टीप, त्यानंतर बर्नरचे कव्हर काढून टाका आणि साबण आणि स्पंजच्या मदतीने स्टोव्ह नॉब स्वच्छ करा. 7वी टीप, त्यानंतर हे नॉब्स आणि रॅक स्वच्छ गरम पाण्यात ठेवा आणि ते चांगले धुवा. त्यानंतर कागदाच्या टिश्यूने कोरड्या कपड्याने ते चांगले कोरडे करून घ्या. 8वी टीप आहे, आता बर्नरला गॅसमधून काढून टाका आणि जर त्याच्या भोगात काही घाण लपलेली असेल तर सेफ्टी पिन किंवा टूथब्रशच्या मदतीने ती काढून टाका, स्वच्छ करा. 9वी टीप आहे, प्लॅटफॉर्मवरून गॅस उचलून स्वच्छ करा, कारण गॅसच्या खाली पडलेले अन्न किंवा चहामध्ये घाण जाम होते, जी सहज काढता येत नाही. त्यामुळे गॅसखाली जी काही घाण असेल ती स्वच्छ करा. 10वी टीप आहे, गॅस बर्नर थेट सूर्यप्रकाशात वाळवा, जेणेकरून ते सुरळीतपणे कार्य करू शकेल. त्यामध्ये थोडा फार देखील ओलावा राहणार नाही, ते पूर्णपणे कोरडे होईल. 11वी टीप, गॅसवर अडकलेली जाड घाण काढण्यासाठी कपड्याच्या मदतीने व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसाने स्वच्छ करा. लिंबाचा रस केवळ चमक आणत नाही तर दुर्गंधी देखील दूर करतो. 12वी टीप, जेव्हा सर्व काही कोरडे असेल तेव्हा प्रत्येक तुकडा त्याच्या योग्य ठिकाणी काळजीपूर्वक ठेवा. तुमचा गॅस स्टोव्ह आता पुन्हा वापरण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे जी वस्तू काढली ती योग्य ठिकाणी ठेवूनच गॅसचा वापर करा. बिरड्याचा तवा क्लीन करण्याची ट्रिक. 13वी टीप आहे, तुम्ही फक्त लिंबाचा वापर करून तव्याला स्वच्छ करू शकता. यासाठी एक कापलेला लिंबू घ्या आणि काळ्या तव्यावर घासा.
तव्यावरील काळेपणा दूर होणार. 14वी टीप, लिंबू आणि मीठ वापरून स्वच्छ करा. गरम पाणी, 1 लिंबू आणि 1 चमचा मीठ घ्या. त्यानंतर तव्यावर मीठ टाका. सर्व पसरून घ्या. 10 मिनिटांनंतर कापलेला लिंबू तव्यावर घासून स्वच्छ करा. शेवटी गरम पाण्याने तवा धुवा. तवा हा चमचमीत चकाकीत दिसणार. 15वी टीप आहे, बेकिंग सोडा आणि लिंबू. तव्यावरील काळेपणा दूर करायचा आणखी एक उपाय आहे. त्यासाठी गरम पाणी, 1 लिंबू आणि 1 चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यानंतर एका भांड्यात गरम पाणी आणि बेकिंग सोडा एकत्र मिक्स करा. हे मिश्रण काळ्या तव्यावर जवळपास 15 मिनिटे लावून ठेवा. लिंबूला या तव्यावर घासा आणि शेवटी गरम पाण्याने तवा स्वच्छ करा. असं केल्याने तुमचा तवा एकदम नवीनसारखा दिसेल. आता आपण पाहणार आहोत फरशी स्टाईल क्लीन करण्याची ट्रिक. तर 16वी टीप आहे आपली, एका मगमध्ये सोडा पावडर, 1 लिंबाचा रस, व्हिनेगर चांगल्या प्रमाणात मिसळा. हे मिश्रण फरशीवर सोडा. साधारण तासभराने त्याच्यावर पाणी टाकून घासून स्वच्छ करा आणि पाण्याने ही फरशी पुसून घ्या. हे मिश्रण टाईल्समध्ये अडकलेली घाण कमी करेल आणि साफ करेल. 17वी टीप आहे, दात स्वच्छ करण्यासाठी आपण टूथपेस्टचा वापर करतो. तरी दात स्वच्छ करण्याबरोबरच आपल्या घराच्या टाईल्सवरील हट्टी डाग दूर करण्यासाठी देखील टूथपेस्टचा वापर केला जाऊ शकतो. टूथपेस्टच्या मदतीने आपण काही मिनिटातच कोणत्याही प्रकारचे डाग साफ करू शकतो. यासाठी सर्व प्रकारचे तुम्हाला डाग पडलेले भागावर पाणी ओतून काही वेळ तसेच ठेवावे लागेल. त्यानंतर थोड्या वेळाने ब्रशच्या मदतीने तुम्ही टाईल्स क्लीन करू शकता घासून. या प्रकारे आपण पाहिले की काही कमी वेळेतच घरातल्या साहित्यांमधून स्मार्ट ट्रिक्स वापरून आपण आपली स्वच्छता कशी करू शकतो घराची. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.